आज मी एक अशी रेसिपी बनवणार आहे, ते बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, म्हणजेच पाककृती केळीच्या पानातील शिरा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे। रवा हा मंद आचेवर भाजायचा आहे। याच्यामध्ये 3 चमचे तूप घालून रवा खमंग भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना सतत असं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर खाली चिटकतो। याच्यामध्ये ॲड करण्यासाठी 2 केळी छोटे छोटे काप करून घ्यायचं आहे। हे असे काप करत आहे मी। असे काप करून रव्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। रव्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम स्लो मीडियम गॅसवर असं हळूहळू मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। गूळ घालून पण मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे, ते घालून मिक्स करून घेऊ। आता यामध्ये विलायची पावडर घालून घेऊ आणि मिक्स करू। हे सर्व मिश्रण आपलं तयार आहे। आता पुढची प्रोसिजर। केळीचे पानं मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे। आता याच्यावर हे रव्याचं मिश्रण थोडं थोडं करून पसरून घ्यायचं आहे। हे असं थोडं थोडं करून याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि वरतून पण फोल्ड करायचं आहे। हे असंच मी सगळ्या पानावर रव्याचं मिश्रण पसरून घेणार आहे। बघू शकता तुम्ही। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हीही ट्राय करा। हे सगळं बनवून झालेलं आहे। आता आपण हे वाफवण्यासाठी 15 ते 20 मिनिट ठेवून झाकून ठेवूया। हे सगळं ठेवून झालेलं आहे, तर याला झाकून ठेवू। 20 मिनिट झालेला आहे। आता आपलं हे रेडी आहे। चला तर याला काढून घेऊया। एकदम छान, मस्त आणि वासही मस्त येतोय। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।